ठेवीदार, कर्जदार, खातेदारांच्या विश्वासावर आरबीएल बँकेच्या घोटवडे शाखेनं सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केले। या निमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले। वर्धापन दिन सोहळाही पार पडला। आरबीएलच्या 561 शाखांमार्फत 695 कोटी रुपयाचा निव्वळ नफा मिळालाय। हे बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कष्टाचं आणि नियोजनाचं फळ आहे, अशा शब्दात आरबीएल बँकेचे कोल्हापूर शहर प्रमुख सूर्याजी माने यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव केला। राधानगरी तालुक्यातील घोटवडे इथल्या आरबीएल बँकेचा 50वा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा झाला। वर्धापन दिनाच्या निमित्तानं शाखेमध्ये सत्यनारायण पूजा घालण्यात आली, तसंच बँकेच्या खातेदारांना तुळशी वृंदावन देण्यात आलं। बँक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं। त्यानंतर वर्धापन दिन सोहळा झाला। त्यामध्ये घोटवडे शाखा प्रमुख सतीश डोंगरे यांनी बँकेच्या वाटचालीबाबत माहिती दिली। आरबीएल बँकेची 1943 साली स्थापना झाली। बँक 83व्या वर्षामध्ये पदार्पण करते। त्यामध्ये घोटवडे शाखेनं 50 वर्षाचा टप्पा गाठलाय। खातेदार, कर्जदार यांचा विश्वास संपादन केला असून बँकेची आर्थिक स्थिती उत्तम आहे। आरबीएलच्या एकूण नफ्यामध्ये घोटवडे शाखेचा वाटा चांगला असल्याचं डोंगरे यांनी सांगितलं। दरम्यान कोल्हापूर शहर शाखा प्रमुख सूर्याजी माने यांनी बँकेच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचं मोलाचं योगदान असल्याचं सांगितलं। देशभरात बँकेच्या 561 शाखा असून ठेवींची रक्कम 1,10,940 कोटींवर पोहोचली आहे। एकूण 695 कोटीच्या नफ्यामध्ये बँक वाटचाल करते। भविष्यात खातेदार, कर्जदार यांचा विचार करून कर्मचाऱ्यांच्या नियोजन आणि चिकाटीवर बँकेची घोडदौड असेल असं सांगितलं। दरम्यान उपस्थित खातेदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। या प्रसंगी आरबीएल बँकेचे उपशाखा अधिकारी अरुण मांगलेकर, स्वप्ना जाधव, निलेश इंगळे, अनुप पेंढारकर, राहुल पेटकर, दर्शन निल्ले यांच्यासह विविध अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते।